two moving trains. First reaching the station, another leaves the station with equal speed 30 meter per second. म्हणजे एक ट्रेन स्टेशनकडे निघाले, दुसरी स्टेशन पासून लांब निघाले. If both train emit frequency 300 hertz, difference of frequency heard by person will be. मग ह्यामध्ये पर्सन म्हणजे ऑब्झर्वर हा स्टेशनरी आहे. व्ही नॉट 0 आणि इट इज ऑन प्लॅटफॉर्म. दोन ट्रेन आहेत, बोथ ट्रेन इमिट साऊंड. फर्स्ट रिचिंग द ट्रेन, पहिली ट्रेन आहे रिचिंग द स्टेशन. as v is velocity of साऊंड ते ऑब्झर्वर कडे पाहिजे. आणि ट्रेन मुव्हिंग विथ हाऊ मच वेलॉसिटी ही खाली दाखवायची व्हीएस 30 मीटर पर सेकंड. बरोबर. आणि दुसऱ्या केसमध्ये इट इज अ लिव्हिंग ट्रेन. लिव्हिंग त्या वेलॉसिटी दाखवायला पाहिजे त्या ऑब्झर्वर कडेच विथ व्हीएस. इट इज लिव्हिंग. ओके. इट इज 30 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी ऑफ साऊंड किती दिले? 300. नाही 330. velocity of sound दिले 330. and frequency 330 and frequency and not नाही n दिले किती? 300 hertz. तुम्ही प्रॉब्लेम लिहिला काय सही? मी हेच व्हायला पाहिजे होतं, कारण हे डेटा आहे. आता ऐका लिहू नका, ऐका. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फाइंड करायचं डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी हर्ड बाय पर्सन विल बी. मग कुठली फ्रिक्वेन्सी जास्त असणार? दोन फ्रिक्वेन्सी आहेत. एकदा स्टेशनकडे येताना NO1 स्टेशनकडे यायला मी फ्रिक्वेन्सी काय होणार? आवाज वाढणार, फ्रिक्वेन्सी वाढणार, पिच वाढणार. आणि स्टेशन म्हणून लांब जाताना आवाज कमी होणार. आपल्याला फाइंड करायचं NO1 मायनस NO2. बरोबर की नाही? NO1 किती येणार? आता NO1 साठी इट इज कमिंग टुवर्ड्स, बरोबर की नाही? वेलॉसिटी म्हणजे या दोघांचा एरो काय? v अपॉन v मायनस vs इज राईट इंटू n. बरोबर की नाही? मायनस as while going as दोघांचा डिफरन्स v अपॉन v प्लस vs इंटू n. आता कॉमन काय येणार? एन व्ही कॉमन घेतलं. पहिल्यांदा आलं v मायनस vs. v किती आहे? 330 मायनस 30 इंटू मायनस 330 प्लस 30. हे प्रॉब्लेम कळाला कसं काय? आता इथून पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. मी सिम्प्लिफाय असं केलं बघा. एन व्ही कॉमन घेतलं. अंडरस्टूड? आता काय सिंपल मॅथ्स आहे.
ओके. सो एन दिलंय 300 इंटू 330. हा, इट इज 1/300 minus 1/360. इज इट राईट? बरोबर. हे प्रोडक्ट करू नका इथं. हे 300 यावर कॅन्सल होऊ शकतंय, त्यामुळे आयतच ठेवायचं 300 इंटू 350. आता हे 360 मायनस 300. 330 आहे ना सर? कुठलं? तुम्ही अरे कुठलं? थांबा एक मिनिट, कुठलं सांगा. आता जस्ट रिसेंटली दिलं. 330. ओके, 330 ते करूया चेंज. इट इज 330 डिवाइड बाय 300 इंटू 360. आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं, द क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 300 गेट कॅन्सल. मला याला काय आता बघा कॅल्क्युलेशन. 330 इंटू 30 डिवाइड बाय 360. ओके, बरोबर ना प्रॉब्लेम? 360 नाही, 60 आहे ना. नाही, 60. 360 minus 300 is 60. तरी सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह होत नाही का? एकाचं मायनस झालं, दुसऱ्याचं प्लस झालं. बरोबर आहे, कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना? डेटा बघा, 330 आहे, 300 फ्रिक्वेन्सी आहे, साऊंडची वेलॉसिटी 320 आहे. नाही, वेलॉसिटी ऑफ साऊंड 330 आहे. एअर 55 आला. कसं? ओके, 6 1 चा 3 चा म्हणजे 330 डिवाइड बाय वॉट 6 किती येते? 55 हर्ट्स. पुढे चुकला होतास. अंडरस्टूड म्हणजे थोडं सोपं नसतंय.